असेल, FSSAI असेल वगैरे ह्याचं जे क्वालिफिकेशन लागतं त्याच्यात जास्तीत जास्त कंपन्या या महाराष्ट्रात. हे दोन्ही प्रोजेक्ट हातातून निघून गेल्यानंतर एअरबसचं आता आम्ही मागे लागल्यानंतर आज मुख्यमंत्री महोदय परत एकदा दिल्लीत आहे. आता ते महाराष्ट्रासाठी गेले आहेत की स्वतःसाठी गेले हे अजूनही आम्हाला माहिती नाही. कदाचित स्वतःसाठी गेले असतील, हे त्याचा पॅटर्न बघितलं गेला. काही अनेक व्हिजिट्समध्ये काही व्हिजिटच्या जनजाहीर होत्या की मला वाटतं जनजाहीर आठवडी असेल आणि लपून छपून बाहेर गेले असेल. त्याच्यात मी काही जाणार नाही. महत्वाची गोष्ट ही एक होते त्याच्यानंतर की आम्ही हे दोन विषय घेतल्यानंतर, विरोधी पक्षाने हे दोन विषय घेतल्यानंतर या खोके सरकारने जे काही MIDC मध्ये प्रस्ताव आलेले ते एवढे दिवस पेंडिंग स्थगिती होती, ज्याचे रिव्ह्यू होते. मग ते आमच्या ऑरिक सिटीमध्ये असतील, आमच्या मिहानमध्ये असतील, महाराष्ट्रात अनेक वेगवेगळे MIDCs असेल, ते सगळे प्रकल्प आता रिव्ह्यू करायला गेलेले आहेत. आणि असं एक होतं की हे सगळेच हजारो कोटीचे प्रस्ताव जे आहेत, जी इन्व्हेस्टमेंट, जी गुंतवणूक आपल्या महाराष्ट्र खेळामध्ये त्याला स्थगिती दिलेली, त्याला कुठे ना कुठेतरी आपण स्थगिती उठवण्याचा विचार सुरू आहे. त्याच्यावर कुठेही क्लॅरिफिकेशन आलं नाही. की बातमी मला तर 2-4 चॅनल्सवर ऐकली, मी 2-4 पेपरमध्ये वाचली, पण कुठेही आम्ही त्याच्यावर स्पष्टीकरण ऐकलेलं नाही. कुठेही लिस्ट किंवा यादी आलेली नाही आहे. किती असे उद्योग होते जे या महाराष्ट्रात आले होते महाविकास आघाडी सरकारच्या काळात, मध्ये या लोकांनी स्थगिती दिली खोके सरकारने, आणि ती स्थगिती किती गुंतवणुकीवर उठवलेली आहे, त्या किती उद्योजकांवर किती उद्योगांवर उठवलेली. कारण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, एखादी गुंतवणूक येते म्हणजे नुसतं आम्ही गुंतवणूक या दृष्टी कोणतून विचार करत नाही, तर या महाराष्ट्रात रोजगार किती वाढेल ह्याच्यावर विचार करत असतो. एकंदर जर बघितलं तर जसं मी त्या दिवशी देखील बोलतो की गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल, हिमाचल असेल, कुठेही दुसरीकडे गुंतवणूक जाणं ह्याच्याबद्दल आमच्या मनात दुःख नाही. राज्यात आणि देशात सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व राज्यांमध्ये ही गुंतवणूक आली पाहिजे. सगळीकडे विकासाला संधी मिळाली पाहिजे, रोजगाराला संधी मिळाली पाहिजे, आणि यांचं नेहमीपासून स्पष्ट करून राहिलेलं आहे. पण एखादी गुंतवणूक जसं वेदांत पक्ष होतं, तिथे तळेगाव देण्याचं ठरलेलं होतं. मला 1-2 चॅनल्सने त्या दिवशी दाखवलं देखील की तळेगाव आणि दुसरी जी जागा आहे त्यांच्या दोघांच्या मध्ये फरक काय आहे. महाराष्ट्राने जी दिलेली सबसिडी होती आणि आपल्या चर्चात काय फरक आहे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. बलप्रद पाठपत्र मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या देखील आपण बघितलं. आणि एअरबसचा जो विषय आहे तो आम्हाला विहान नागपूरच्या आणायचा होता, त्याचा पाठपुरावा आम्ही मागच्या वर्षीपासून करत आहोत, तो देखील स्पष्ट आहे. आज तो विषय घेणार आहे तो थोडा ह्याला जोडून पण आहे, थोडा ह्याच्या पुढे जाऊन पण आहे. गेल्या 2 आठवड्यात आपण बघितलं असेल, मुख्यमंत्री महोदयांनी MTHL इथे जाऊन पाहणी करून आली. जी आमची थोडी सवय होती, प्रत्येक महिन्यात जाऊन पाहणी करते आणि प्रत्येक आठवड्यात रिव्ह्यू बैठका घ्यायची. मी सतत बोलत होतो आणि जे काही एक आजपर्यंत ओरिजिनल लॉन्चिंग वगैरे आहे MMRDचं, ते झाल्यानंतर नोव्हेंबर पुढच्या वर्षीपर्यंत 2023 पर्यंत हे काम पूर्ण होईल. तसंच कालपर्वाकडे जाऊन कोस्टल रोडची पाहणी करून मला एक आनंद ह्याच्यात आहे की जे उद्योजकांनी काम सुरू केलेलं साधारण 60% पूर्ण केलेलं काम होतं. आता कुठे ना कुठेतरी कदाचित आमच्यासोबत जे 40 लोक होते ज्यांनी गद्दारी केली त्यांना काम आमचं दिसायला तरी लागलं असेल, आणि मुंबईकरांसाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, जी काही सेवा आम्ही करत होतो आणि करत राहणार ती थोडीफार बघायला तरी मिळाली असेल की काम कसं करायचं असतं. आता मी परवाकडे 63% काम कोस्टल रोडचं झालेलं आहे. खरं तर सरकार आमचं काढलं तेव्हा 60% काम झालेलं आहे. पण हे 2 असे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. तसं तिसरा एक महत्त्वाचा प्रकल्प तो म्हणजे वर्सोवा-बँड्रा सीलिंग फॅन. त्याचं काम आपल्याला माहिती आहे अनेक दिवस बंद पडलेलं होतं. आमच्या वेळी जेव्हा रिव्ह्यू बैठका घ्यायचो तेव्हा MSRDC कडून काही त्यातून उत्तर यायचं की आता असं करतं तसं करतं. कारण हा एकमेव कदाचित असा फ्लायओव्हर किंवा सीलिंग होईल आपल्या वर्ली-बँड्रा सीलिंगला ह्या काळात आता तिथे 4 टोल, एक नाही तर 4 टोल या मुंबईकरांना लागले जाणार आहे. कोस्टल रोडला एक सुद्धा टोल नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला माहिती असेल की काही काळ हे काम बंद होतं. कामाची कंपनी बदललेली आहे, कॉन्ट्रॅक्टर बदललेले आहे. पण अजून धक्कादायक गोष्ट ही आहे की तिथे जाऊन मुख्यमंत्री महोदयांनी रिव्ह्यू घेतलाय की नाही आम्हाला माहिती नाही. पण जे मी सतत बोलत आहे की महाराष्ट्रातल्या लोकांना, मग ते कुठच्याही भाषेचे असो, कुठच्याही प्रांताचे असो, आपल्या राज्यात प्रत्येक ठिकाणून लोक येतात नोकरीची संधी होती. काल परवाकडे जो माझ्या डोळ्यासमोर एक प्रकार आलेला आहे तो मी या कागदावर आणलेला आहे प्रिंट आउट करून, तो मी आपल्यासमोर आणणार आहे. वर्सोवा-बँड्रा सीलिंगची कंपनी बदलल्यानंतर एका वेगळ्या कंपनीकडे, कॉन्ट्रॅक्टरकडे हे काम केलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेणं न घेणं हे काही महत्त्वाचं नाही. कारण परत काय होतं, वेदांत फॉक्सकडून जसं यांनी दबाव टाकला ट्विट करायला की आम्ही महाराष्ट्रात पण येऊ, असं ट्विट करून सोडून द्यायला कदाचित ह्या कॉन्ट्रॅक्टर पण विषय टाकू शकतो. आता ह्या नवीन जी काही कंपनी आहे
त्या कंपनीनी जॉब इंटरव्ह्यूसाठी वॉक इन इंटरव्ह्यू ठेवले. जॉब कुठचे आहेत? प्रोजेक्ट मॅनेजरचे आहेत, प्लॅनिंग प्रोफेशनलचे आहेत, इंजिनियर टू सिनियर मॅनेजर, मरीन फायलिंगचा आहे, QS अँड बिलिंगचा आहे, मरीन स्ट्रक्चरचा आहे, मरीन फॅब्रिकेशनचा आहे, प्लांट अँड मशिनरीचा आहे, QA/QCचा आहे, मरीन लॉजिस्टिक्सचा आणि मरीन सेफ्टी आणि एन्व्हायरमेंटचा. प्रत्येकाला क्वालिफिकेशन मॅन्डेटरी काय आहे? तर BTech, BE, डिप्लोमा सिव्हिल, म्हणजे साधारणपणे सिव्हिल इंजिनियर ही जी साधी सोपी, अर्थात म्हणजे सोपी म्हणजे काही पास करायला सोपं नसतं, त्याचं मेहनतीचं काम असतं, पण ही जी डिग्री आहे ह्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतील की इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्याच्यातून चांगली मुलं बाहेर पडलेले आहेत. कोस्टल रोड असेल, ह्या सर्व ठिकाणी चांगलं काम आपले इंजिनियर्स करत असतात. आणि मी नुसतं हेच बोलतोय की महाराष्ट्रात देशभरातून स्वप्न घेऊन लोक येत असतात. संधी इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना मिळाली पाहिजे. कारण प्रोजेक्ट कुठचा आहे? वर्सोवा बँड्रा सिव्हिल. पण वॉक इन इंटरव्ह्यूज कुठे आहेत? रामाडा प्लाझा, चेन्नई. म्हणजे काल परवाकडे संभाजीनगरमध्ये येऊन जे आम्हाला मुख्यमंत्री मोदी सांगत होते की आम्ही हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा सोडून दिलेली होती, भूमिपुत्राला न्याय नाही दिला, मराठी माणसाला बाहेर काढलेलं आहे. आज ह्या जॉब इंटरव्ह्यूसाठी ते सगळीकडे आहे. हे मी बघितलं की महाराष्ट्रात कुठेही या जॉब इंटरव्ह्यूसाठी वॉकिंगसाठी संधी नाही. ना ठाण्यात आहे, ना मुंबईत आहे, ना नागपूरमध्ये, ना नाशिकमध्ये, ना कोल्हापूर, ना नांदेड. आज आपण बघत असाल त्या दिवशी उपमुख्यमंत्री महोदयांचं मत देखील नाशिकात झाला, कारण त्या तरुण मुलांना नोकरी पाहिजे होती, रोजगार पाहिजे होता. वेदांत फॉक्सकॉनचा विषय आणि बलदेव पार्कचा विषय हाच आहे की आपल्या राज्यामध्ये वेदांत फॉक्सकॉननी 1 लाख नोकरी आणल्या असत्या, बलदेव पार्कने साधारण 70 ते 80,000 नोकरी आणल्या असतात. तसंच हा जो विषय आहे हा तसा बघितलं तर सोपा आहे, साधा आहे, खूप छोटा विषय, एका कंपनीचा विषय आहे, एका प्रोजेक्टचा विषय आहे. पण हा विषय एवढा महत्त्वाचा आहे कारण हा विषय देखील डायरेक्टली मुख्यमंत्री महोदयांकडे गेले 7 वर्ष जे खातं आहे, MSRDCचं खातं आहे, त्याच्यातला विषय हा आहे. आणि माझा प्रश्न हाच आहे की जसं चेन्नईमध्ये वॉक इन इंटरव्ह्यू, चेन्नईमधलं जे सरकार आहे, DMKचं सरकार आहे, ते उत्कृष्ट काम करत आहे. मग आर्थिकदृष्ट्या असेल, पर्यावरणासाठी असेल, मी रोज बघत आहे, त्याच्या फायनान्स मिनिस्टरचे इंटरव्ह्यूज देखील बघत आहे. आणि तिकडे जर हे काम असतं आणि इथे जर इंटरव्ह्यू असतात तर तिकडच्या देखील भूमिपुत्रांनी किंवा तिकडच्या देखील राजकीय पक्षांनी विचारलं असतं की अरे जर आमच्याकडे काम आहे, चेन्नईमध्ये काम आहे, तर मुंबईत इंटरव्ह्यूज कशा? आणि तसाच माझा प्रश्न आहे की जर हे वर्सोवा बँड्रा सिव्हिलचं काम असेल, एवढे वर्ष प्रलंबित असेल, अजून कुठेही उत्तर आलं नाही की किती टक्के काम झालेलं आहे. तुम्ही आमच्या कामांकडे गेलात, आमच्या सरकारच्या कामाकडे गेलात, बघितलं, कौतुक केलं, आनंदाची गोष्ट आहे. पण हे महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींचं जे आर्थिक खच्चीकरण चाललेलं आहे, महाराष्ट्राचं जे इकॉनॉमिक आयसोलेशन चाललेलं आहे, ह्याच्यावर कुठेतरी आम्हाला सरकार. जसं मी सांगितलं ना की हेच जर इंटरव्ह्यूज आज चेन्नईमध्ये, मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, लखनौमध्ये, लुधियानामध्ये असते, तसंच आमच्या कोल्हापूरमध्ये असते, तसंच आमच्या नांदेडमध्ये असते, संभाजीनगरमध्ये असते, तर कुठेही आम्हाला काही वाईट वाटलं नसतं. पण याचा अर्थ हाच असतो किंवा होतो की मुंबईमधलं जे काम आहे, जे एवढ्या वर्षात पूर्ण करू शकले नाही किंवा सुरुवात देखील करू शकले नाहीत, नवीन कंपनीला दिल्यानंतर कुठेही त्याच्यावर काही उत्तरं नाही. ती कंपनी कोण आहे, कुठून आली, काय आली, ह्याच्यावर आम्हाला प्रश्न पण विचारायचे. पण पुढे जात असताना जॉबसाठी आमच्या महाराष्ट्रातल्या मुलांनी किंवा इथे जे सगळ्या देशात, सगळ्या राज्यातून मुलं येतात आमच्या महाराष्ट्रात, स्वप्न घेऊन येतात रोजगाराचे, त्यांनी इथे वॉकिंगसाठी का संधी दिली? आणि मग ह्याच्यातून 2 गोष्टी स्पष्ट होतात. एक, हे सगळं जे चाललेलं आहे ते मुख्यमंत्री महोदयांच्या सहमतीने चाललेलं आहे. आणि जर नसेल तर मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष आहे तरी कुठे? जे मी सांगितलं ना की जो धांगडधिंगा चाललेला आहे एकंदर, कुठे काही गद्दार आमदार गोळीबार करतात पोलीस स्टेशनमध्ये, कुठे दमदाटी करतात, कुठे इंडस्ट्री टेकआउट करण्याचा प्रयत्न करतात. पण ह्याच्यावर सगळं लक्ष थोडं कमी करून, कारण अजूनही मी बघतो त्यांच्याकडून ट्विट्स असतात की आज ह्याचा प्रवेश आणि त्याचा प्रवेश, हे राजकीय प्रवेश ठीक आहे, ते करून घ्या, आनंदाने करून घ्या, माझं काही म्हणणं नाही. पण आपल्या महाराष्ट्रात रोजगार कधी प्रवेश केले, रोजगाराच्या संधींचा कधी प्रवेश केले, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपल्याला याच्यावर काही आता तरी जे काही मला दिसलेलं आहे इंटरनेटवर, ह्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवर असेल किंवा जे काही कन्स्ट्रक्शन प्लेसमेंट वगैरे याच्या साईट्स असतात, एकच शहरात अजून तरी वॉक इन इंटरव्ह्यूज आहेत. आणि हे इंटरव्ह्यू 25/9/2022 संडे 9 ते 4. म्हणजे जर कोणाला जायचं असेल इंटरव्ह्यूसाठी इथून वर्सोवा बँड्रा सिव्हिलसाठी काम करायला, तर हे सरकार त्याचं तिकीट काढून देईल का? आणि त्याची कंपनी आहे की महाराष्ट्र बेस आहे, मुंबई बेस आहे, कंपनीशी माझं देणं घेणं नाही. देशात अनेक ठिकाणी कंपनी काम करत असते. जसं मी सांगितलं, जर कंपनीचं आज नाव घेतलं तर परत त्या कंपनी आणि त्यांना माहिती कुठची कंपनी, तुम्हाला पण मी याचं प्रिंटआउट देतो, ॲप पण प्रिंट येते, ठीक आहे. त्याच्या कंपनीचं देणं घेणं नाही, कोणी करू शकतो. आणि असं आहे की MSRDCच्या खात्यात
हे असं होत आहे. MSRTCचं जे काम आहे, जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, मुंबई किंवा महाराष्ट्राला संधी मिळत नाहीये, हे मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे की नाही, हा माझा मूळ प्रश्न आहे. आदित्यजी, जाहिरात नेमकी कुठे आहे? महाराष्ट्रात आली आहे की ऑनलाईन 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 जर तुम्ही आहे कॉपीचा आदित्य जी, ये जो आपने आरोप लगाया ये थोड़ा सा हिंदी में क्योंकि काफी इम्पोर्टेंट है. कहा जा रहा है कि सरकार आने के बाद लगातार कहा जा रहा है कि यहाँ के लोगों को जॉब दिए जाएंगे. ये वादा भी शिंदे और फडणवीस की तरफ से किया गया था. अब जॉब शायद मिले हैं, 40 लोगों को मिले हैं, इलीगली मिले हैं. मेरी यही बात है कि आज जो मैंने इंटरनेट पे देखा है कि वर्सोवा बैंडर सीलिंग की जब बात आती है तो आप सभी को पता है कि ये वर्सोवा बैंडर सीलिंग MSRTC के हाथों में है. कई सालों से ये काम बंद रह चुका है. अभी जब इस काम की शुरुआत हो रही है तो मैंने कल परसों में ये सारे जो जॉब प्लेसमेंट्स के इंटरव्यूज़ के लिए जो एडवर्टीजमेंट्स आती है उसमें मैंने देखा कि ये जॉब इंटरव्यूज सिर्फ और सिर्फ चेन्नई में होने जा रहे हैं, न देश में कहीं अन्य जगह में हो रहे हैं, न महाराष्ट्र में हो रहे हैं. ये जॉब काफ़ी स्पेसिफिक है, काफ़ी लोकल है, वर्सोवा बैंडर सीलिंग का जॉब है. और मेरा आक्षेप इसी बात पे है कि मुझे ये दर्द नहीं है कि चेन्नई में हो रहा है. बिल्कुल चेन्नई में हो, लुधियाना में हो, दिल्ली में हो, कहीं पे भी हो, कश्मीर में भी हो, कन्याकुमारी में भी हो, उस पर कोई मेरी आपत्ति नहीं है. आपत्ति इसी बात की है कि अगर ये जो जॉब है पूरा, ये जो कॉन्ट्रैक्ट है, अगर वर्सोवा बैंडर सीलिंग का है, अगर मुंबई का काम है, तो फिर इस जॉब इंटरव्यू के लिए जो महाराष्ट्र में सारे देश से, हर एक राज्य से लोग सपना लेके आते हैं और ये यहाँ के भी हमारे जो बच्चे हैं उनको अगर रोजगार की संधि ना मिले तो कहाँ मिल जाए. अगर आप देखें तो ये जॉब इंटरव्यू सिर्फ और सिर्फ चेन्नई में मेरी यही आशा और उम्मीद रही कि मुख्यमंत्री महोदय इसमें स्पष्टीकरण दें कि ये जॉब इंटरव्यूज हमारे मुंबई में, ठाणे में, संभाजीनगर में या फिर सांगली में या नागपुर में क्यों नहीं है, और सिर्फ एक ही जगह ऐसी है जहाँ यहाँ से वहाँ जाने तक दिक्कत हो, ऐसी क्यों? आदित्य, ये जो कंपनी है आपको गूगल सर्टिफिकेट कंपनी बेसिक यूपी, तो उससे क्या नहीं, कॉन्ट्रैक्ट किसी को भी दे. देखो यही मेरी बात है कि अगर ये स्किल की बात हो तो दुनिया भर में जो भी अच्छा मिले आपको उसी को जॉब दे. कंपनी जहाँ भी हो दुनिया भर से सबसे अच्छी कंपनी महाराष्ट्र में काम करना चाहिए, हमारे देश में काम करना चाहिए, ये हमारी भी राय है. लेकिन जो अपॉर्चुनिटी होती है वो हर एक को समान मिलनी चाहिए. आदित्य जी, उद्योग विभागाचा नियम आहे, नियम आहे की 90% नोकऱ्या ज्या आहेत त्या भूमिपुत्रांना दिल्या पाहिजे. त्याच्या अंतर्गत हे चुकीचं ठरतंय का? हे MSRTC खात्याचं आहे आणि उद्योग विभागाला तुम्ही जास्त तर बोलायचं ठरवलं की बोलायचंच नाही, कारण उद्योग मंत्र्यांना विचारायला माहितीच नसतं त्याच्या विभागात काय असेल. आता ती स्थगिती पहिले त्यांना त्याच्यावर थोडा अभ्यास करू दे की जी काही हजारो कोटीची स्थगिती जी घेतली आहे ती गुंतवणूक कधी आमच्या महाराष्ट्रात येणार, त्याच्यावर थोडं ते व्यस्त आहे, त्याचं तर नाही होतं. आज दिल्लीला येतात. आदित्य जी, 25 तारीख को ये इंटरव्यू होने वाले हैं, चार दिन में लगी हुई. अगर ये इंटरव्यू वहाँ पर होते हैं और या उनको के साथ अन्याय होता है तो फिर आगे आपकी भूमिका क्या है? नहीं, मुझसे ज़्यादा मुझे लगता है कि मुख्यमंत्री महोदय की भूमिका क्या है, क्योंकि ये उनका डायरेक्ट डिपार्टमेंट है MSRTC. इन्होंने ये भूमिका और ये जो डिपार्टमेंट है 7 साल से संभाली हुई है. उन्होंने परसों ही हमें एक लंबा चौड़ा भाषण दिया कि कैसे हम हमारी भूमिपुत्र की भूमिका भूल चुके हैं. मैं इसमें यही कहना चाहता हूँ कि अगर चेन्नई में आपको वो स्पेसिफिक स्किल मिले तो बिल्कुल देश भर से क्या दुनिया भर से इंटरव्यू लीजिए और उनको जॉब दीजिए. लेकिन ये अगर बात सिविल इंजीनियरिंग की हो, ये अगर बात हमारे जो प्रोजेक्ट मैनेजर्स की हो, तो देश में और हमारे राज्य में हर जगह इसकी इंटरव्यू होनी चाहिए. या ओपन इंटरव्यू ले लो. मुंबई में क्या बिगाड़ा है, या खाने में क्या बिगाड़ा है, या सब आगे क्या बिगाड़ा है. क्या इसमें सरकार का ध्यान नहीं है ऐसा आपको लगता है? मुझे लगता है कि ये इसमें से एक बात स्पष्ट होनी चाहिए, मुख्यमंत्री महोदय ने जवाब देना जरूरी है कि ये सब जो हो रहा है ये मुख्यमंत्री महोदय की सहमति से है या नहीं. अगर उनको पता नहीं है तो उनके डिपार्टमेंट को उनका लक्ष्य क्यों नहीं, ध्यान क्यों नहीं, ये भी जनता के सामने आना चाहिए. आदित्य जी, तुम्ही जसं हे एक प्रकार उघडकीस सांगताय तसंच रामदास कदम जे माजी पर्यावरण मंत्री आहेत त्यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. ते जेव्हा पर्यावरण मंत्री होते त्यावेळेस तुमचा त्या खात्यात हस्तक्षेप होता आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. म्हणजे माझ्या खात्यात माझा अधिकार असतो त्याला पण ते जेव्हा पर्यावरण मंत्री होते देणार नाही, कारण त्यांचा सगळा फोकस हा आम्हाला बदनाम करण्याचा आणि आम्हाला राजकारणातून बाहेर पडलेला आहे. ठीक आहे, तर त्याला जे बोलायचं ते बोलू दे. महाराष्ट्राने ते संस्काराने जे काही त्यांनी त्या दिवशी दाखवलं ते बघितलेलं, मला त्याच्यात उत्तरच द्यायचं, मला त्या पातळीला जायचंच नाही आहे. आज तुम्ही तिसरी पत्रकार परिषद आपल्या समोर घेत आहे, ती देखील ह्या महाराष्ट्राच्या आर्थिक खच्चीकरणावर आहे आणि तरुणांना जो न्याय मिळत नाही त्याच्यावर आहे. आता झालंय असं की कोणी तरुणांनी प्रश्न विचारले की हा 32 वर्षाचा तरुण आम्हाला काय विचारतो, हो पण जर रोजगार या महाराष्ट्रात तुम्ही उपलब्ध करून देणार नसाल रोजगारची संधी तर आम्ही प्रश्न विचारायचे नाहीत का?
आदित्य जी इसके दूसरा टॉपिक है जिस पर भी बात को लेकर चल रहा है, आपने वहाँ पे हाईकोर्ट के अप्रोच किया है, नहीं इतने कम से क्या है कि कोई प्लानिंग हो रही है जो सीधे जो है वो एमएमआर को रिजर्व करेंगे, आपको किसी खास कोई शिवाजी पार्क नहीं लेना चाहिए, एक वर्चस्व की लड़ाई हुई है, एक प्रेस्टीज इशू हो गया है। नहीं, इसी में मैं यही कहूँगा कि आज की पत्रकार परिषद में भी मैं राजनीतिक बात नहीं करूँगा। ये तो हम जब शिव संवाद दौरा कर रहे हैं तो उनका जो समाचार है वो हम ले रहे हैं, लेकिन ये विषय भी काफ़ी गंभीर है, काफ़ी अहम है, क्योंकि जैसे मैंने कहा ना कि अगर ये प्रोजेक्ट चेन्नई में होगा और कोई वहाँ से ऑब्जेक्शन लेता कि ये सिर्फ मुंबई में क्यों इंटरव्यूज लिए जाते हैं, तो भी ये बात जायज़ होगी, क्योंकि जो भी भूमिपुत्र हो, अगर बात स्किल की हो, दुनिया भर से सबसे अच्छी स्किल लाओ यहाँ, अच्छी काम करो, लेकिन जो संधि है, जो उपलब्धि है कि चलो मुझे भी आज मैं जाके इंटरव्यू ले सकता हूँ, वॉक इन इंटरव्यू, क्यों ना देश में आ जाता हूँ, क्यों ना हमारे राज्य में आ जाता हूँ, मुझे कोई चेन्नई से आपत्ति नहीं है, मुझे ना गुजरात से आपत्ति, ना कोई राज्य से। मैंने जैसे कहा कि हर एक राज्य में, हर एक शहर में, हर एक गाँव में विकास होना चाहिए, रोजगार की संधि उपलब्ध होनी चाहिए, लेकिन अगर ऐसे स्पेसिफिक कामों में सिर्फ एक ही जगह वॉक इन इंटरव्यूज ले रहे हैं तो क्यों ले रहे हैं, उसका क्या कारण है, ये भी जनता के सामने आना जरूरी है। और मेरी यही मांग रहेगी कि चेन्नई के साथ मुंबई हो, थाना हो, पुणे हो, नवी मुंबई हो, संभाजीनगर हो, नागपुर हो, नासिक हो, यहाँ भी वॉक इन इंटरव्यूज लिए जाए और जो भी स्किल में क्वालिफाइड हो उसकी पब्लिक लिस्ट जारी करें और उनको जॉब द्या। आदित्यजी, एक फक्त माहिती शेअर होती की फक्त हे या प्रकल्पाबाबतीत घडलेलं आहे की या आधी जे प्रकल्प झाले त्यांच्याही मुलाखती अशाच पद्धतीने घेण्यात आल्या होत्या की राज्यातल्या अनेक हा भागात समोर आलेला प्रश्न, कारण काय झालं, ज्याला अप्लाय करायचं होतं त्याचा मला प्रश्न आला, दादा मी चेन्नईला कसं जाऊ, म्हणून चेन्नईला कशाला जायला पाहिजे, तुला इथे संधी मिळणार आहे, तर त्यांनी सांगितलं मी अजून तरी शोधलं, माझ्या डोळ्यासमोर अजून कुठेही संधी आलेली नाही, आणि म्हणून हा प्रश्न उत्तर झाला इथे उपस्थित झालेला आहे की महत्त्वाची गोष्ट जसं मी सांगितलं की चेन्नई घ्यायचं घ्या, पण त्याचसोबत त्याच दिवशी मुंबईत का नाही घेत, पुण्यात का नाही घेत, आपल्याकडे काही इंजिनियर्स कमी आहेत का, आपल्याकडे काही एक्सपिरियन्स कमी आहे का? आदित्यजी, तुम्हाला माहितीसाठी की यापूर्वी तुमच्या सरकारमध्ये अशाच पद्धतीने वेगवेगळे प्रकल्प आलेले होते, त्याच्या वॉकिंग इंटरव्ह्यू सगळ्या महाराष्ट्रात झाले तर त्या महाराष्ट्र पद्धतीनं प्रत्यारोप आता त्यांच्याकडनं होतील ना, होणारच प्रत्यारोप, पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे जे सरकार आहे जे आम्ही करत होतो ते बंधनं निघालं असेल तर जर सुद्धा झालं असेल तर तरी सुधारायला पाहिजे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं कुठेही झालं असं माझ्या डोळ्यासमोर आलेलं नाही. आपण कायदा तिकडे भूमिपुत्रांना तिथे स्थान दिलं पाहिजे. दुसरं आपण एक मान्य करून घेतलेलं की जे काही गुंतवणूक आपल्या राज्यात येते त्या गुंतवणुकीसोबत स्किल डेव्हलपमेंट हा देखील विषय खूप महत्त्वाचा होता. मला आठवतं मुख्यमंत्री महोदय उद्धवसाहेब ठाकरे होते तेव्हा सुभाष देसाई साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, सगळ्यांनी बैठक घेतली की स्किल डेव्हलपमेंटचं देखील सेंटर तिथे आजूबाजूला आलं. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण बघितलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी महाराष्ट्रात इंटरव्ह्यू का नाही घेतले हा माझा सोपा प्रश्न आहे. तुम्ही बघा दुसरीकडे कुठेही घ्या, मग तुम्ही लंडनमध्ये घ्या, तुम्ही तैवानमध्ये घ्या, कुठेही घ्या, पण जर इकडचं काम आहे तर इकडे का नाही संधी मिळाली आहे हा मोठा प्रश्न नाही. फक्त एकच दिवस होणार आहे का की टप्प्याटप्प्यात बऱ्याचदा असं होतं की मग त्यांनी ते चेन्नई जाहीर करायला पाहिजे. त्यांनी जाहीर करायला पाहिजे कारण आपली मुलं इथून तिकीट काढून त्याच्यात खर्च करून तिथे जाणार आणि जर त्यांना जॉब नाही मिळाला तर खर्चाची भरपाई कोण करणार. आत्ता असं झालेलं आहे की अनेक आश्वासनावर आपण बघताय हे सरकार कुठेही पुढे येत नाही. आज देखील शेतकऱ्यांसाठी मला वाटतं विरोधी पक्ष नेते दानवे साहेब गेलेले राज्यपाल महोदयांकडे. तसंच दहीहंडीचं कालचा पण विषय मला वाटतं एका चॅनलवर आलेला आहे की जे काही दहीहंडीला खेळाचा दर्जा देणार होते, इन्शुरन्स देणार होते, जे काही देणार होते घोषणा करून झाले पण पुढे काही झालं नाही. वेदांताचं देखील तसंच झालं, घोषणा करून झाले पण पुढे काय झालं. तुझ्या हायकोर्टात सुनावणी आहे रस्ता मेळाव्या संदर्भात काय वाटतं, काय म्हणते नाही तसं वेळेसोबत किंवा कुठच्याही अजून कुठच्याही राजकीय विषयावर आज मी परत बोलणार नाही कारण हे आपण बोलतच असतो. पण आज तुम्ही बघा आपल्यामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात आपण पूर्णपणे महत्त्वाचा विषय पुन्हा एकदा बेरोजगारी आणि रोजगार केलेला आहे. कारण नोकर भरतीचा विषय असेल, प्राध्यापक भरतीचा विषय असेल, परवाकडे जो झालेला लाठीचार्ज तो देखील तरुणांमध्ये विषय अजूनही राजकारण कमी असून महत्त्वाचा विषय हा रोजगार आहे. राजकारणात जी काही घाण आहे ती तुम्ही बघितलेली आहे, पण आज रोजगाराचं कुठेही उपलब्ध संधी नाही आहे. आणि जे नैराश्य आपल्या राज्यात येणार आहे जे आर्थिक खच्चीकरण चालू आहे, ज्याला मी इकॉनॉमिक आयसोलेशन ऑफ महाराष्ट्र बोलतो, ते सुरू झालेलं आहे. जो कंपनी काम मिला है ये कंपनी द्वारा ये इंटरव्यूज सरकार की तरफ से इंटरव्यूज नहीं किए गए. एक्झॅक्टली और सरकार की तरफ ये इंटरव्यूज नहीं है तो भी क्या ये डायरेक्ट कंपनी आहे त्यांचा काही अधिकार नाही का सरकारचा MSRDCच्या खात्यात आहे. मुख्यमंत्री महोदय आता बघा जेव्हा काही गुंतवणूक येते ती इंटरव्ह्यू प्रायव्हेट कंपनीजच घेतात, पण त्यांना सांगणं की तुम्ही इथे इंटरव्ह्यू घ्या
हे सरकारचं काम असतं, मुख्यमंत्री महोदयांचं काम असतं. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं तेजस ठाकरे यांची एंट्री नाही ही बातमी कुठून पेरली जाते मला माहिती नाही. काय झालेलं आहे की त्यांच्या वाईल्डचे कामात व्यस्त आहेत आणि आमचं वाईल्ड वेगळं चालू. जसं ॲम्कोचं मुंबईत ऑफिस नाहीये तसं चेन्नईतही नाहीये, मग यावर ओनरशिप कोणाची ह्याचा काही अंदाज? त्यांचं साईट ऑफिस तर आहे ना, ते बँड्रावरली सिलिंगचं जे साईट ऑफिस आहे, बँड्रा सिलिंगचं ते आहे. म्हणून मग हा सगळं मी परत एकदा तुम्हाला सांगतो, मी दोष ना चेन्नईला देईन ना दोष कंपनीला देईन. कंपनीला जिथे योग्य वाटेल तिथे ते घेणार. खरा अधिकार हा राज्य सरकारचा असायला पाहिजे की आमच्याकडे पण तेवढे जॉब इंटरव्ह्यू घ्या, आमच्याकडे पण तेवढेच लोक स्किल्ड किंवा नॉन स्किल्ड आहेत, तुम्ही इथे पण जॉब घ्या, इंटरव्ह्यू तिथे पण घ्या. मग जे कोण तुम्हाला योग्य वाटेल चांगल्यात चांगलं सर्वोत्तम ब्रिज बनवण्यासाठी त्यांना तुम्ही घ्या. हा माझा विषय आहे. दुसरा विषय म्हणजे हे असं होत आहे, मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे की त्यांचं लक्ष नाही आहे. हा देखील विषय आहे. आदित्यजी आपण त्याला काही निवेदन देणार का इथे कंपनी? हे निवेदन द्यायला असं पाहिजे नाही, त्याचं परत दिल्लीला कुठे जाऊन निवेदन? नाही पण आंदोलनाची गट कसं दिलं पाहिजे? जर मुख्यमंत्री एवढं भूमिपुत्रांबद्दल आम्हाला त्या दिवशी बोलून दिलेलं आहे, त्यांनी एवढं आम्हाला सांगितलेलं जनजाहीरपणे, मग हा सोपा गोष्ट आहे. खरं तर हे त्या सरकारने सांगायला पाहिजे की ठीक आहे तुम्ही इथे इंटरव्ह्यू घ्या, इथे घ्या. आदित्य जी ये संडे को होने वाला है, जैसे कि आपने भी कहा कि पता नहीं कि इसके आगे और फेजेस हो गए हैं, तो अब आप क्या चाहते हैं संडे को हो और बाकी जगहों पर भी हो कि जब तक क्लैरिटी नहीं आती है मुझे लगता है सीएम साहब से एक क्लैरिफिकेशन आना जरूरी है कि ये अपनी जगह होगा कि नहीं. महाराष्ट्र में इतने जो हमारे इंजीनियर्स हैं, जो इतना अगर आप देखिए उसमें कोई टेक्निकल चीज भी है, 5 साल का एक्सपीरियंस होता है, इतने सारे जो प्रोजेक्ट्स होते हैं, तो फिर महाराष्ट्र में क्यों नहीं इंटरव्यूज दिए जा रहे हैं? और ये सब पता है कि उनको ये पता है कि एक ही जगह है. और बात ऐसी होती है की कधी कधी असं सांगितलं जातं आप पुढच्या टप्प्यात, पण तो टप्पा येईपर्यंत चांगली लोक याच्यात मिळून गेले किंवा इकडे तिकडे बिचारे कोण गेले, खर्च करून गेले आणि मग खर्चाची भरपाई करतो. तेच म्हटलं तारीख जवळ आली आहे, मग तुम्ही समजा मुख्यमंत्री काय बोलतील किंवा नाही हा विषय, त्यानंतर तुमची शिवसेनेची भूमिका काय असणार? आज आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, आता त्यांना ठरवू दे त्यांच्या आतापर्यंत कोणाचं आहे. Sir, you are trying to say that concerted efforts are being made to isolate Maharashtra as a state economically. Of course, it's a worrying trend, but are you also blaming this government to just being No, I'm saying this government is absolutely negligent of sustainable development and progress in Maharashtra. It is only focusing on dirty politics, and that is what is going on. Even today, the Chief Minister has gone to Delhi for himself, not for Maharashtra. Looking at Vedanta Foxconn, the way the project went away from us, looking at the Bulk Drug Park, both these projects should have come meritoriously to Maharashtra but went away. Had this been the MD government, we would have pulled both the investment here, because in the past 2.5 years, with the same central government being in place and the MD being in place, we pulled in almost 6.2 lakh crores of investment into Maharashtra. In Davos, we pulled in 80,000 crores of investment. Now what has happened is basically two major projects of almost 1,70,000 job opportunities have gone away from Maharashtra. Likewise, what I hear is there was a stay on all the investment that had come into Maharashtra from MIDC, and now the stay is being reviewed. So we don't know how many industrialists or industries will even stay in Maharashtra, looking at what is happening and looking at the political pressure being exerted on them. With today's issue, the issue is not with interviews being held in Chennai. I don't mind progress in any of the states. It is every state's right, every city's right to go ahead. Our issue is why is it only happening in one city which is outside the state of Maharashtra when the project is very, very local to Versova, Bandra, ceiling. Do we not have civil engineers in Maharashtra? Do we not have skill in Maharashtra? I am all in favor of bringing in the best skill, the best expertise from all around the world. But when there are opportunities for interviews, why not have the interviews also in cities of Maharashtra? Be it Mumbai, Pune, Thane, Navi Mumbai, Nanded, Sambhajinagar, Kolhapur, Nagpur. Why not there? Why have it in only one city? And if at all there is another opportunity, why not declare it at the same time? Because we'll have many more people who want those jobs actually spending on the tickets on the state, going to those job interviews and probably not getting a job interview and losing their pocket money. That is the problem. And with this, we are seeing a new phase of a double engine where one engine, which is a local engine, has failed and is leading Maharashtra into economic isolation. And that is the bigger problem. Then also could you speak about the Dashera and issue? I know that you're not... I'm not speaking about politics today because see, politics is a medium to work for the people. Today, what is important is our state government or whatever this arrangement is, I don't call this a state government, it is unconstitutional. This arrangement of governance is absolutely not at all focusing on governance.
had it been the case, we wouldn't have lost out on Vedanta Foxtrot, we wouldn't have lost out on the Padmavat path, we would be chasing Airbus more actively, we would be chasing this job interview, which is as simple as a job interview opportunity, more actively. Had the Chief Minister looked into his own department with more concern. तुम्ही आता राज्य प्रमुखांची बैठक देखील घेतलेली आहे, कारण याच्याबद्दल शिंदे गटाकडून सगळ्या गावाकडे की 21 राज्य प्रमुख हे आमच्यासोबत आहेत. काय नेमकं शक्य आहे? त्यांनी दाखवा बायडन यांचं पण केलेलं आहे, पण काल परवाकडे जिथे ज्यांना बोलवलं गेलं आणि फोटो पण काढले गेले ते आज सगळे इथे आलेले आहेत. ते सगळे तुम्हाला पण सांगितले की कसं बोलवलं जातं आणि फोटो कसे काढले. आदित्य, एक महत्त्वाचा विचार राजकारणाचा एक स्त्री सन्मानाविषयी पंतप्रधान बोलतो. आपल्या 2 वर्षाच्या कार्यकाळात अनेक महिलांची कार्यकिर्द परवा दिवशी रामदास कदम यांनी जे बोलले, तुम्ही सुषमा अंधारे प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि केवळ हा शिवसेनेचा वाढा, पण त्यांच्या विरुद्ध काही गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना काही करतात. नाही, मला वाटतं त्याने जे बोललेलं आहे आपण बघितलं असेल, कुठच्याच कोणालाच पटलेलं नाही. त्याचा समाचार घ्यायचा मी खरं तर तिथे जाणार पण नाही, कारण मला त्या पातळीला जायचंच नाही. मला माझ्या संस्था वेगळे झालेले आहेत. आज मी महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल बोलत आहे, कुठेही राजकारणाबद्दल बोलत नाही. ठीक आहे, राजकारण जे घडत असतं आपण बघितलं आहे, घाणेरडं राजकारण आपल्या राज्यात चालू आहे. पण आज देखील शिवसेनेने किंवा आम्ही आज सकाळी शेतकऱ्यांबद्दल आम्ही गव्हर्नर साहेबांना भेटलो, राज्यपाल महोदयांना भेटलो, आज ह्या रोजगारासोबत बोलत आहे, रोजगाराबद्दल बोलत आहोत. महत्त्वाचा विषय हाच आहे की कोणीही महाराष्ट्रावर लक्ष देऊन नाही आहे आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्राचा विषय धरून धरलेला आहे. कारण रोजगार, महिला सन्मान असेल किंवा जी काही प्रगती आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून करत होतो ती आज सगळ्याला स्थगिती मिळाली. आदित्यजी, पण एक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागलेला आहे, सातत्याने हे बघायला मिळत आहे. त्याला दोन विचारायचं आहे की बाळासाहेब, तो विषय पूर्ण नाही केला. बाळासाहेबांचं नाव ते शिवसेना म्हणून घेतात, त्याच बाळासाहेबांबद्दल आणि मासाहेबांबद्दल विषय राजकीय विषय नाहीये. आज स्पष्टपणे नुसतं या रोजगारात बोलूया. आदित्यजी, ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांमध्ये हे दिसून येतं आहे की शिवसेना ही पिछाडीवर जाताना दिसते. भले महाविकास आघाडी भाजप आणि शिंदे गटाच्या पुढे असल्याचा जो दावा केला जातोय, पण शिवसेना मागे आहे, असं का होतंय? कारण ह्याचं स्पष्टीकरण जे काही आता जे काही अनालिसिस ते बोललं, विश्लेषण होणारच आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज इथे आपण बघा, आमचं पूर्णपणे फोकस हा राजकारण नाही पण देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीवर आहे. महत्त्वाचा विषय आज हाच आहे की कोणाला किती सीट्स मिळाल्या, कोण सरकारमध्ये, सरकार कसं बनलं, हे सगळं लोकांना जगजाहीर झालेलं की खोके सरकार आहे. पण हे खोके सरकार असून राजकीय जे काही उड्या मारायचा प्रयत्न करतात ते असून देखील आमचं लक्ष हे जनतेवर आहे आणि असंच आहे. ब्युरो रिपोर्ट, पुणे प्राईम न्यूज.